ह्या मिरचीचं बी करणार आहे बघा मी. आणि आपल्या दारात टाकलं की परत पेरूच्या बुडाला लावता येईल, ह्यासाठी मी आता पावसा पाण्याचं काय करणार बसून, म्हणून ह्याचं बी काढणार आहे. आता ह्या मिरच्या आणल्या होत्या बघा पावसाळ्याच्या आधी, जरा अशा उन्हाळ्यातच आणलेल्या होत्या. म्हणजे आता ह्या वर्षी तर बघितलंच आहे तुम्ही, उन्हाळ्यातच पावसाळा चालू होता, त्याच्यामुळे मिरच्या वाळवून ठेवल्यात पण सादळल्यासारख्या आहेत. आणि ह्या काय अशा सहजासहजी मोडणार नाही, त्यासाठी मी घेतली कात्री. आता कात्रीनं ना ह्या मिरचीचं बी रिकामं करून घेणार आहे बघा मी. थोडं थोडं कट करून घेतलं की मनानं असं हे होते. आणि बी पण खूप छान आहेत. आता ह्या मिरच्या कशा आहेत काय बघितल्या नाहीत, म्हणजे तिखटाला असं चांगल्याच असणार मिरच्या. शेवटी मिरच्याचं तिखट तर लागणारच, पण खूप जास्त तिखट असल्या का त्या पण एवढ्या नाहीत खायला म्हणजे ही वाटत, जरा थोड्याशा कमी तिखटच. आणि बी बघा किती छान आहेत, खूप मोठे मोठे बी आहेत. आणि बिडगी मिरची पण आहे, तिचे पण बी टाकणार आहे मी आज. आणि शेतकऱ्याचं असं असतं बघा, काम नाही म्हणून काय बसायचं नाही, काही ना काही काढतच बसायचं सांदीचे कामं. आता सांदीचं नाही तर खरं तर वर्षभर आपल्याला जे घरात मसाले लागतात, काळं तिखट चटणी, त्यासाठीही आपणच लावलेलं खूपच छान. आणि आपल्या पेरूच्या बागेत मनानंच खत पाणी पडतं बुडाला त्या पेरूच्या, आणि तिथं छोटे छोटे पेरू इथं तिथं लावलं का मनानंच छान असं, त्याला काही वेगळी मशागत करणं लागायची नाही. त्याच्यामुळं म्हटलं चला आता बी काढून घ्यावं. आणि काय करावं, चिमटी लावल्या का 2-2, 3-3, 4-4 बियाच्या चिमटी लावल्या का जागेवर छान येतात. परंतु आता इकडं खाल्लाकडं जायला मला काही एवढा टाईम पण नाही, त्याच्यामुळे मी इथंच रोप टाकून तिकडं लावा म्हणते. तरी पण बघू, जर